गरजेचं आहे असं मम्मी पप्पा बाई सगळेजण सांगत असतात. का असेल बरं? तर आता आपण उदाहरण घेतलं तर उन्हाळा सुरू झालेला आहे, खूप गरम होतं. अशा वेळेला मम्मी आपल्याला थंडगारसं कलिंगड, टरबूज अशी फळं खायला देते. का? कारण त्याच्यात पाण्याचा अंश जास्त असतो. आपल्याला तहान लागते, ती तहान आपली त्या फळं खाल्ल्याने भागते. इतकंच नव्हे तर फळांचं, प्रत्येक फळाचं आपल्या पृथ्वीवर जेवढी सारी फळं आहेत जी माणसाला पशु पक्ष्यांना खाण्यासाठी आवश्यक आहेत, त्या प्रत्येक फळाच्या मध्ये काही ना काहीतरी चांगले गुण असतात ज्याच्यामुळे आपलं शरीर छान राहतं. आणि मग त्या फळांचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचंय म्हणून आपण त्या फळांच्या संमेलनात जाऊया. इथं फळांचा राजा बसलेला आहे आंबा. तो आंबा काहीतरी आपल्याला सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर एक एक फळ इथं आपल्या समोर येणार आहे आणि त्याच्याविषयी स्वतःचं महत्त्व ते आपल्या तोंडाने सांगणार आहे. तर सर्वात पहिले आपल्याकडे येणार आहे सफरचंद. कोण येणार आहे? सफरचंद. चला सफरचंद बोला तुम्ही. नमस्कार मुलांनो, आम्ही आज तुम्हाला नियमित फळे का खायला हवी हे सांगत आहोत. मी आहे सफरचंद. तुमच्या आरोग्यासाठी आम्ही सफरचंद खूप पौष्टिक आहोत. आमच्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी भरपूर असतात. आम्हाला नियमित खाल्लं तर तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि 12 महिने आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असतो. म्हणूनच आम्हाला रोज नक्कीच खा. धन्यवाद. छान छान सफरचंद रोज आपल्याला खायलाच हवे. आता दुसरं येतंय फणस. नमस्कार मुलांनो, वरून काढलेली पण आज गोल रसा गळे भरून रानाला फणस आहे मी. मला इंग्रजीत जॅकफ्रूट म्हणतात बरं. आम्हाला तुम्ही खाल तर व्हिटॅमिन ए आणि सी तुमच्या शरीरात छान वाढणार. तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करायला आम्ही उपयोगी पडतो. आमच्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. तुम्ही कायम निरोगी राहता. तर मग नेहमी फळे खाणार ना. धन्यवाद. खाणार ना फळ आपण सर्वजण? पुढे आहे संत्रे. मी आहे संत्री. ओरेंज चप्पा सांगितला की तुमच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तुम्हाला खायला किंवा खायला आवडतं ना. पपई. मी आहे पिवळ्या दमट पपईची फळ. पपईची फळ. आम्हाला कच्चे असताना तुम्ही भाजी किंवा चटणीच्या स्वरूपात खाऊ शकता. आम्ही पिकल्यावर तर खूप गोड असतो. आम्हाला खाल्ल्यामुळे तुमचे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, व्हिटॅमिन ए सी मिळते, ज्यामुळे तुम्ही कधी आजारी पडणार नाही. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही आम्ही खूप उपयोगी आहोत. कळले का? छान छान छान. आता येत आहेत द्राक्षे. नमस्कार मुलांनो, मी आहे द्राक्षांचा घर. आम्ही काळ्या आणि हिरव्या रंगाचा असतो. तुम्ही आम्हाला खाल्ला तर व्हिटॅमिन सी तर मिळतेच, पण तुमची पचनशक्ती बनते. डोळ्यांची आरोग्यही चांगली होते. मग खाणार ना आम्हाला. मुलांनो, ह्या फळांनी त्यांच्याविषयी त्यांचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. मग आपण त्यांना आश्वासन द्यायचं ना की आम्ही रोज नियमित फळे खाणार. आता चला बघू फळांचा राजा कोण? आता आंबा काय सांगतोय आपण ऐकूया. नमस्कार, मी आंबा. माझ्या सर्व मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले. माझे मन हरपून गेले. मी आज खूप आनंदी आहे. मन अगदी प्रसन्न झाले. आम्हाला फळांचा राजा का बनवलं असावं
बरं? तर फळांसाठी लागणारे सर्व गुणधर्म आमच्याकडे आहेत. आम्ही दिसायला चवीलाही छान आहोत. इतर फळांप्रमाणे आमच्यातही व्हिटॅमिन ए आणि सी असते. तुमची त्वचा, केस, डोळ्यांचे, हृदयाचे आरोग्य यासाठी आम्ही उपयुक्त आहोत. फळांचा राजा म्हणून मी सर्व मुलांना सांगेन की आपण म्हणजे सर्व फळांना नियमित खा आणि तुमचे जीवन सुखकर करा. आम्ही जसे फळे तुम्हाला गोडवा देतो तसा तुम्ही आपल्या परस्परांना आपल्या वागणुकीचा गोडवा द्या. स्वतः बरोबर इतरांचेही जीवन सुंदर बनवा. धन्यवाद. खूपच छान.